नमस्कार. हा एक लेख मी लिहिला. ह्या लेखाला मी नाव दिले किती सहज सोपं. किती सहज सोपं ह्या लेखाचं नाव, मी लिहिलेला लेख. परवा काही दिवसापूर्वी मी आणि माझी पत्नी दोघे मिळून आमच्या एका मित्राकडे गेलो होतो. तिथे बोलताना गप्पा मारताना सहज विषय निघाला आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा. मित्राची बायको आम्हा दोघांना म्हणाली, बरं का, बऱ्याच जणांना नवल वाटतं माझ्या मिस्टरांचं. जवळपास आज त्यांचं 70 वर्ष वय आहे, पण त्यांना अजूनही BP नाही आणि शुगर नाही. मी आश्चर्याने म्हणालो, अरे वा यार अमर, तुझं कौतुकच करायला हवं. आम्हा दोघांना शुगर नाही पण BP आहे, असं मी म्हणालो. ते ऐकून तो माझा मित्र अमर म्हणाला, अरे तुला सांगतो, मी चष्मा देखील अगदी नॉमिनल लावतो. फार कमी नंबर आहे माझा चष्म्याचा. मी लांबून चष्मा न लावता TV पाहतो. एकदम क्लिअर दृष्टी. विदाऊट चष्मा माझं वाचन असतं. फारच बारीक जर अक्षर असेल तरच चष्मा, नसता नाही. तर माझी बायको अगदी कौतुकानं त्याला म्हणाली, खरं कसं काय हो भाऊजी, तुमचा हेवा वाटेल बघा. तर त्यावर त्या मित्राची बायको म्हणाली, हो वहिनी, काही विशेष असं केलंच नाही आम्ही. आमच्या दोघांचाही आहार अगदी संतुलित आहे. काही गोष्टी आम्ही काटेकोरपणे पाळतो. तर आम्ही दोघांना त्याला विचारलं, कोणत्या गोष्टी काटेकोरपणे? त्यावर तो माझा मित्र अमर म्हणाला, आम्ही जेवताना फक्त 2च पोळ्या खातो. शेवटी अगदी थोडा भात नावाला. संपलं जेवण. तेलकट, तिखट, खमंग, मसालेदार, तुपकट असं काहीही असो, त्याचं नावच नाही. फक्त मर्यादित. वा वा वा, मी म्हणालो. पुढे त्या मित्राची बायको म्हणाली, आम्ही दोघं रोज 3-4 किलोमीटर फिरत असतो. अहो, कितीतरी वर्षापासून आमच्या दोघांचं वजन जेवढ्याच तेवढंच आहे. कितीतरी वर्षापासून आम्ही ते कायम ठेवलं आहे. माझं वजन 60 किलो आणि यांचं वजन 70 किलो आहे. यावर माझी बायको हसून म्हणाली, अहो, आमच्या दोघांचं वजन जरा जास्तच आहे. आता आम्हीही तुमच्यासारखंच नियम पाळू. ते ऐकून अमर म्हणाला, अहो, तुम्हाला सांगतो, आम्ही खास असं काही केलंच नाही. रात्री आम्हा दोघांनाही लगेच शांत झोप लागते. पुन्हा मला अजिबात कसलं व्यसन नाही. शरीर आणि मन दोन्ही उत्साही. मग शेवटी मी म्हणालो, खरंच किती सहज आणि सोपं आहे राव हे. अवघड काहीच नाही. प्राणायाम नाही, रनिंग नाही, स्विमिंग नाही, पथ्यपाळी, डायबिटीस वगैरे काही असं डाएट वगैरे काहीच नाही आहे. आता आम्ही दोघेजण सगळं तुमच्यासारखंच करणार. वा वा वा, छान. एवढं बोलून मग आम्ही दोघांनी त्यांचा निरोप घेतला आणि आम्ही दोघं विचार करू लागलो, किती सहज आणि सोपं आहे. पण माणसानं मनावर घेतलं तर सगळं होतं.